दुचाकीवरून घरी निघाले सर्व काही सुरळीत सुरू होतं, पण काही क्षणातच मागून झालेल्या एका हल्ल्याने अक्षरशः अंगावर काटा आला. भडगाव तालुक्यातील कसगावात रस्त्यावरून जाणंही आता सुरक्षित राहिलेलं नाही का? नागरिकांच्या मनात भीतीचं सावट निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दररोज कुणीतरी या कुत्र्यांचा बळी ठरत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच घडलेल्या घटनेने संपूर्ण कसगाव हादरला आहे. नमस्कार, आपण पाहत आहात ट्रेन लाईव्ह न्यूज आणि मी मुख्य संपादक दिलीप पाटील. भडगाव तालुक्यातील कसगाव येथे मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता गंभीर स्वरूप धारण करीत आहे. बस स्थानक परिसरासह गावातील अनेक भागात नागरिकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना सातत्याने घडीत आहे. आज तर ट्रेन लाईव्ह न्यूजचे कसगाव प्रतिनिधी तसेच ज्येष्ठ पत्रकार हे मोटरसायकलवरून घरी जात असतानाच त्यांना मागून आलेल्या मोकाट कुत्र्याने त्यांच्या पायाच्या गुडघ्यावर अचानक चावा घेतला. या घटनेत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन सूज आली आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की गावात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व दुचाकी स्वार कायम भीतीच्या वातावरणात वावरत आहे. वारंवार घटना घडूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत, पशुसंवर्धन विभाग, फॉरेस्ट डिपार्टमेंट व संबंधित प्रशासनाने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत. अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, ट्रेन लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.